लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी 3700 कोटीचा चेक दिला। अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितले पैसे मिळण्याची तारीख। तर बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि ताईंनो, तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा ताईंनो, पुढे आता काय सांगितलेलं आहे, तर बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरलेली होती। नोव्हेंबरमध्ये लाडक्या बहिणींची प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्या वर्षाचे हप्ते कधीपासून सुरू होणार याचीच उत्सुकता योजनेच्या लाभार्थी महिलांना लागलेली होती बघा। तसेच योजनेबाबत अनेक शंकानुशंका उपस्थित केल्या जात होत्या बघा। तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे, मोठी बिग अपडेट आहे, त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा। तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे त्यांनी सांगितलेले आहे। तसेच लाभार्थी महिलांना पुढचा हप्ता कधीपासून मिळणार याची तारीखही सांगितली आहे बघा। तर लाभार्थी कधी मिळणार आहे, काय मिळणार याची तारीख पण सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा। व्हिडिओला तुम्ही थोडा वेळ अनस्किप करू नका ताईंनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा। तर पुढे बघू, सरकार आधी दिलेली रक्कम कोणाकडून वसूल करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे बघा। तरी नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिला ज्या आहेत त्या पता मात्र कट होणार आहेत बघा। सर्व माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओला तुम्ही थोडा वेळ अनस्किप करू नका, अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा। लाडकी बहीण योजना जी आहे ती गोरगरीब घटकातील महिलांना डोळ्यांसमोर ठेवून सुरू केलेली आहे। आणि मात्र बघा, करदाते, नोकरदार तसेच ऊस उत्पादक महिलांबाबत वेगळा विचार करण्यात असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे बघा, यांनी स्पष्ट केलेले आहे। त्यामुळे बघा, जे कर भरता आहे किंवा सरकारी नोकर काय असतील ते प्रायव्हेट याच्यामध्ये, त्यासाठी नंतर विचार केला जाणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे। तर आदिती तटकरे मॅडम ज्या म्हणाल्या आहेत बघा की राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यानुसार या योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तांतराद्वारे DBT करण्यात येणार आहे। पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे। यासाठी बघा 3690 कोटी रुपये इतक्या रकमेला मंजूर देण्यात आले आहे बघा, 3690 कोटी। तर एवढी मोठ्या रकमेला मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता सर्व माता बहिणींना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि तुम्ही बघू शकता, लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला ज्या आहेत लाभार्थी महिला जुलै महिन्यापासून लाभ वितरित करण्यास सुरुवात केली होती। त्यानुसार आता योजनेचा लाभ पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट हस्तांतरण करण्यात DBTद्वारे तुम्हाला पात्र महिलांना खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे बघा। यासाठी मोठ्या निधीची मंजुरी करण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी। तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आणि ही आताची मोठी अपडेट आहे। त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा। जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता। लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये फेमस झालेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे। त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा। तर बघा, तुम्हाला 1500 रुपये लवकरात लवकर जमा होणार आहेत। 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, जानेवारीचे पण आणि फेब्रुवारीचे पण तुम्हाला 1500 रुपयेप्रमाणे हप्ता तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार। तर बाकी बहिणींना मेसेज पण आलेला असेल, लवकरात लवकर त्यांना खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। 26 जानेवारीच्या अगोदर हे पैसे जमा होणार आहेत आणि ही आताची मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे। सर्व माता बहिणी खुश झाल्या आहेत, कारण त्यांच्यासाठी मोठी न्यूज आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे। तर जास्तीत जास्त बहिणींनी या व्हिडिओला शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे। आणि ज्या ताईंना काही शंका असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता। जर तुमचे DBT आहे ॲक्टिव्ह, तुमची DBT ॲक्टिव्ह ठेवा, ठीक आहे, आधार कार्ड सीडिंग ठेवा, हे सर्व तुम्ही 2-3 कामं व्यवस्थित करून ठेवा, 100% तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि ज्या महिला कर भरत आहे, ज्या महिलांना सरकारी नोकरी आहे, ज्या महिला आहेत, पुरुष आहेत, ज्यांना चांगल्या कंपनी प्रायव्हेटमध्ये चांगले नोकरदार आहेत, चांगले पगार मिळतात, त्यांना हे पैसे मिळणार नाहीत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्याकडे जास्तीत जास्त संपत्ती चांगल्या प्रकारे आहे, यांना हे पैशाचा लाभ मिळणार आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। आणि जास्तीत जास्त बहिणींना निवेदन आहे त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। तर बघा, येत्या तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये येते
पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका की आम्हाला पैसे जमा होणार नाहीत किंवा नाही. तर 100% तुम्हाला हे पैसे जमा होण्यात 2 कोटीपेक्षा 2,34,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा, या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. तर आतापर्यंत जास्तीत जास्त माता भगिनींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. कारण तुम्हाला एकच रिक्वेस्ट असते ताईंनो, तुम्हाला एकच रिक्वेस्ट असते, तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.